राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज सलग दुसऱ्यांदा ईडी चौकशी होते। महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये संबंधित असणाऱ्या बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ही चौकशी केली जाते आणि राष्ट्रवादी भवनासमोर आता पुन्हा एकदा आज बॅनरबाजी पाहायला मिळते आहे। आज राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादी भवनासमोर उपोषणाला बसणार आहेत आणि ईडीच्या सगळ्या कारवाईचा निषेध सुद्धा करणार आहेत। आपण पाहतोय की ईडीच्या या सगळ्या कार्यालय परिसरामध्ये बॅरिगेटिंग मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे। मात्र राष्ट्रवादी भवन समोर बॅनरबाजी जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। एक मोठा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांचा समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, जयंत पाटील आहेत आणि सुप्रिया सुळे यांचा सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। शिवाय शरद पवार यांचा एक मोठा फोटो जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र धर्म असं या बॅनरवरती लिहिलेलं आहे। शिवाय वारसा विचारांचा आणि मार्ग संघर्षाचा असं म्हणत महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक महापुरुषांचा फोटो सुद्धा या बॅनरवरती पाहायला मिळालेला आहे। अनेक महापुरुष आहेत, अगदी शिवशाहू फुले आंबेडकरांपासून सावित्रीबाई फुले यांचा सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे एक वेगळ्या निष्ठावंत लढाईसाठी रोहित पवार संघर्ष करतात असं सांगण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय। दुसरीकडे आपण पाहतो की संघर्ष योद्धा हा सुद्धा एक बॅनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्यामध्ये रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा फोटो सुद्धा या ठिकाणी आहे। आणि काही दिवसापूर्वीच रोहित पवार यांची याच प्रकारामध्ये एकदा चौकशी झालेली होती, मात्र त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा समज देण्यात आलेलं होतं आणि आज चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे। जवळपास 11 ते 12च्या दरम्यान रोहित पवार ईडी कार्यालयामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरुवात होईल। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आक्रमक होण्याच्या तयारीमध्ये आहेत। पाहतोय की इथे आंदोलनाला बसण्याची तयारी ही राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी उपोषण एक प्रकारे आपण म्हणू शकतो ते उपोषण सुद्धा राष्ट्रवादीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून केलं जाणार आहे। आणि मागच्या बाजूला बॅनर आपण पाहायला मिळतोय की दडपशाहीच्या दबावाखाली रोहित पवार नावाचा आवाज दबणार नाही, उलट पेटून उठणार आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा फोटो या बॅनरवरती पाहायला मिळतोय। त्यामुळे आज रोहित पवार यांची चौकशी किती तास होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ही सगळी चौकशी आहे आणि ईडीच्या म्हणण्यानुसार बारामती ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून कन्नड सहकारी साखर कारखाना हा रोहित पवार यांनी अवघ्या 50 कोटीमध्ये विकत घेतलेला होता। मात्र टेंडर प्रक्रियेसाठी ज्या काही कंपन्या होत्या त्यामध्ये रोहित पवार यांनी दुसऱ्या कंपन्यांना जवळपास 5 कोटी रुपये देऊन हायटेक इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला सुद्धा टेंडर भरण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायला सांगितलेलं होतं आणि हा कारखाना कुठेतरी त्यांनी गैरफायद्यानं मिळवला, बेकायदेशीर पद्धतीने मिळवला असा ईडीचा आरोप आहे। आणि त्याच अनुषंगाने रोहित पवार यांची आज सलग दुसऱ्यांदा ही चौकशी होते। त्यामुळे आज रोहित पवार यांची किती तास चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढे जर्नलिस्ट कमलेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।